पैसा अरे हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. कालचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितला. आम्ही सर्वजण गंगा स्नान करायला गेलो होतो आईवडिलांसोबत आणि आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला येतोय. तर आज आईच्या घरी धोंडे जेवण आहे, म्हणजे धोंड्याचा जो कार्यक्रम असतो अधिक मासमध्ये, तर आमच्या चौघी बहिणींना बोलवलेले आहे. तर चला आता आम्ही सर्वजण दुपारच्या वेळेला आलेलो होतो. स्वयंपाक बराचसा झालेला होता. आईने पुरणाची डाळ शिजत घातलेली होती. मोठी बहीण माझ्या आधी आलेली होती. पुरण वगैरे त्यांनी बारीक करून घेतलेलं होतं. मी आल्यानंतर मग पुरणपोळ्या करायला बसलेली. तर मला आणि संध्याला स्पीडमध्ये पुरणपोळ्या करता येतात. काही कार्यक्रम असल्यानं तर पुरणपोळी आमच्या वाट्यालाच असते आणि अशा छान मस्त टम्म पुरणपोळ्या फुगतात आमच्या. आणि चुलीवरच्या पुरणपोळ्या तर अजूनच खायला छान लागलेलं होत्या. आणि वातावरण थोडंसं ढगाळ झालेलं होतं. तर तिकडून गेट केलेला आहे ना, म्हणून पूजा गेट ओढत होती, कारण पाऊस जर आला तर इकडे चुलीकडे नको यायला. तर आमच्या गप्पा मारता मारता सर्व काही स्वयंपाक चालू होता. आणि प्रियंका पूजा फुलांच्या पाकळ्या करत होत्या, कारण अधिक मास म्हटलं तर मस्त डेकोरेशन करायचं होतं. आणि दुपारनंतर आहे ना ढग पण अगदी असे काळेभोर झालेले होते, त्यामुळे नंतर आहे ना पाऊस पण झाला. चला तर आता इथे सर्व काही फुलं आणून ठेवलेली होती डेकोरेशनसाठी. जया आणि अर्चना दोघी मार्केटला गेल्या होत्या फुलं घ्यायला. सध्या आता फुलं तर फार महाग झालेली आहे उन्हाळा असल्यामुळे, त्यामुळे मग फुलांची रेट बरेचसे वाढलेले आहे. आणि आईचं हे छोटंसं गार्डन, मला आहे ना आईचं गार्डन खूप आवडतं. आईने छान असं नेट लावलेले आहे झाडांना जास्त ऊन लागू नये म्हणून. आणि ती खूप काळजी घेत असते ह्या सर्व झाडांची. सर्व झाडे लावलेली इकडे. आणि महादेवांचं नर्मदेश्वर लिंग आहे ना, ते पण इकडेच ठेवलेलं आहे. तर तुम्हाला दाखवते बघा. आईने त्याच्यासाठी पण दिवा घेतलेला आहे. पहिला दिवा देवाला इथेच लावला तिने. छान अशी सकाळी संध्याकाळी दिवा लावून पूजा वगैरे ती करत असते इथेच. आणि हे बघा, हे कुंडीत आहे ना छोटंसं कुबेरेक्षी म्हणून हे मी तुम्हाला झेड प्लॅन्ट दाखवलेलं आहे. तर हे खूप शुभ असतं. चला आता आहे ना संध्या पण आली होती लोणारवाडीवरून. तिला पण सकाळी कुरडई वगैरे करायची होती, त्यामुळे ती पण उशिरा आली. आणि हवा पण सुटलेली होती. बोलू का? चला, मस्त दुपार झालेली आहे. छान अशी हवा सुटलेली आहे. वातावरण अगदी असं पावसाळ्यासारखं झालेलं आहे. असं वाटत आहे पाऊस होईल अशी शक्यता वाटते. खूप गरम होत आहे. पण चला आम्ही सर्वजण आईकडे आलेलो आहे. कोण बडबड करताय ग? आम्ही सर्वजण आईच्या घरी धोंडा साजरा करायला आलेलो आहे आज. आणि स्वयंपाक आम्हीच करतोय, अर्चना पण करते आतमध्ये. चला सर्वजण इथे बसलेले मस्त गप्पा टप्पा करता करता चालू आहे काम सर्वांचं. आणि मी घरात चालले आता अनारसा करते. संध्या माझ्या जागेवर बसते, पुरणपोळ्या करते ना ती. तर अनारसे भरपूर करायचे, कारण 4 जणांचे 33 वाण, म्हणजे 33 अनारशावरून आईला देवांना पण द्यायचे आहे. तर भरपूर असं पीठ तयार केलेलं आहे घरामध्ये. चला काढलं का सर्व? सगळं काढलं, थोडासा गुळ मिक्स केला. हे अनारशाचं पीठ दूध टाकलं का होईल बरोबर? थोडंसं गुळ आहे ना कमी झाला होता, मिक्स करून घेते. तो किसला तो टाकला का आता? हां, तोच टाकला. आणि त्याच्याशिवाय लाडू बनवून ठेवायचे डब्यात ग? दाबून ठेवलं होतं बघा असं पूर्ण. अजून आहे का? हा, पण मग हे राहून गेलं. हे नंतर याच्यात काढू, हे लागल तेवढं घेऊ असं. हे लाईटी गेल्या, लाईट काही वाटायचं नव्हतं ना? नाही, सगळं दळून झालं होतं, बरं झालं. लाईट गेली. आता अनारसे बनवायचे. 3 किलो तांदूळ भिजत टाकले होते अनारसाचे. आणि त्यामध्ये किती गुळ? 2 किलो. 2 किलो 2 किलो गोड. हा. आई काय म्हणते बाई? काय हो? आईला आनंद झालाय. लाईट गेली, बरं झालं दळून घेतलं. मी म्हंटल, मला माहित होतं आज वातावरण खराब झालेलं आहे, जाणार आहे. रसोई दळून घेतला, दळून ठेवलं आणि भाज्यांचं पण दळून ठेवलं. नाही तर आता मग लई येईल लाईट. पण मग आज वातावरण खराब. पावसात उड्या मारा. कसे उड्या मारताय पावसामध्ये. पाऊस आला म्हणून पोरांना आनंद झाला. खरंच पाऊस आला पण छान वाटतंय.
जरा वेळ म्हटलं मी उभे राहते का पावसात. किती पाऊस येतो. आला उन्हाळ्याचा पहिला पाऊस हा. नाही या आधी पण पाऊस झालेला आहे, पण खरंच पाऊस आलाय आता. मस्त मोठे मोठे थेंब पडत आहे पावसाचे. गरम खूप होतं आणि हवा सुटलेली आहे. मुलांना आशुला पहिला तर जास्तच आनंद झालाय पाऊस आलाय म्हणून. हा ना लाडूला पावसात भिजायचं. लाडू आमच्या लाडूचा पहिला पाऊस खूप छान असतो. पहिल्या पावसात थोडा तरी भिजलंच पाहिजे. पहिला नाही बाई, हा दुसरा तिसरा आहे आता. अवकाळी होता हा पावसाळ्यातला पहिला पाऊस आहे. त्याला पाहिजे मजा वाटत. कापायचे आपल्याला काय आपल्यावर पाणीच नाही पडत. चला घरात चला, आता वाढलाय पाऊस. चला घरात. पाऊस लागतोय तुला. पाऊस नाही लागत आता. लाडूला पाणी खेळायला आवडतं. पाणी खेळायचं तुला पाणी. चला आता मी आहे ना घरामध्ये आली तर कढईमध्ये आता साजूक तूप टाकते आणि इथे अनारसाचं पीठ आहे ना काढून घेतलं. तर इथे खसखस पण काढून घेतली. आमच्याकडे ना साजूक तुपाला आहे ना गावठी तूप असं पूर्वीचे लोक म्हणायचे. आम्हाला त्यावेळेस माहिती नव्हतं की गावठी तुपाला साजूक तूप असं म्हणतात. बऱ्याच त्यांना समजत नाही गावठी तूप म्हणजे काय. असं वाटतं की त्यांना नवीनच काही तुपाचा प्रकार आहे की काय, पण असं काही नाही. तर आता इथे घमेल्यामध्ये ना पीठ काढून घेतलं आणि यामध्ये ना थोडंसं दूध टाकायचं. थोडं करून टाकायचं. एकदम दूध टाकायचं नाही. बरेच जण यामध्ये केळ पण टाकतात. तर हे बघा पीठ आहे ना मग नंतर सैल होतं. थोडंसं कोरडं पीठ ठेवायचं यामध्ये मिक्स करायला, म्हणजे पीठ कधी सैल झालं तर आपले नुकसान होणार नाही. आता मस्त अशा छोट्या अनारसे तळते, कारण ताटामध्ये त्या बसल्याही पाहिजे. खूप मोठ्या तळायला मग वेळ पण तितकाच लागतो आणि तूप तेल पण तितकंच ते पितं. कारण अनारसे म्हटलं ना तर तेलात तुपात तळा ते थोडेसे तेलकट तुपकट होतातच. तर हे बघा छान अशा मस्त भजीसारख्या छोट्याच केल्या मी. अंशू छान मस्त झोका खेळत होती आणि माझं चालू होतं का मी ते मस्त छोट्या अनारसे बनवायचं. स्वयंपाक पण जास्त करायचं होता आणि प्रत्येकाने कामं वाटून घेतली किंवा सर्वांनी मिळून कामं केली तर मग कामं पण पटापट होतात. चला मस्त छान अशा खुसखुशीत अनारशा बनवते मी. छोट्याच बनवते. सर्वांना अनारसेचे वाण देणारे आई. भरपूर असं पीठ तयार केलेलं आहे आणि खरंच खूप छान अशा मस्त टम्म फुगताय. एकदम भारी टम्म फुगलेलं आहे. फायनली पाऊस आहे ना खूप जोराचा आला. नंतर विजा पण कडकडल्या आणि हे बघा ओटा पण पूर्ण ओला झालेला आहे. पण छान वाटलं. गारगार थंडगार वातावरण झालेलं होतं बाहेरचं आणि मुली छान मस्त डेकोरेशन करत होत्या. तर पूजाने ना हे फूल काढलं. तर तिला खूप आयडिया आहे काही रांगोळी वगैरे काढायच्या. तर तिने छान असं फ्लावरचं रांगोळीचं मोठं फूल काढलं प्रत्येकासमोर असं चौरंगासमोर. आणि लाडू मात्र आपल्या बाजूला खेळत होता. त्याच्या भोवती अंशू सई सर्वच जण होते. साक्षी पण नंतर आली पूजाला जोडी आणि त्या छानपैकी सर्व काही डेकोरेशन करत होत्या. आणि आम्ही ना नंतर मग बाहेर आलो अनारसे करायला, कारण घरामध्ये उभं राहून पण माझे पाय दुखायला लागले. आई बोलली मग बाहेरच करा, दोघी तिघी मिळून पटकन होतील, कारण अनारसे पण भरपूर करायचे होते. जवळपास मला वाटतं 150 किंवा त्यापेक्षाही जास्त अनारसे आम्ही बनवले. आणि हे बघा अर्चनाकडे दिल्या. तर अर्चना आहे ना 33 सर्व काही तांब्यांच्या ताटामध्ये ठेवत होती. आणि पूजाने त्यांनी इकडे छान अशी मस्त डेकोरेशनची ही सर्व काही फुलांची रांगोळी काढलेली होती. खूप सुंदर वाटत होतं ते फुल आहे ना, खूप असं उठून दिसत होतं. आणि इकडं बघा आपले पांडुरंग आणि रुक्मिणी खरंचच्या विटेवरती उभे केले यांनी विटा ठेवून. आणि त्यांच्यासमोर पण छान असं अधिक मास रांगोळी काढली, नाव काढलं. खूप सुंदर सर्व काही मुलींनी केलेलं होतं. घरामध्ये असा काही कार्यक्रम असला ना तर सगळे उत्साहाने काम करत असतात आणि खूप छान वाटतं. आम्हाला एकत्र आल्यानंतर गप्पा टप्पा तर होतच असतात, पण सर्वांनाच एकत्र आल्यानंतर आनंद होतो. कंटाळा तर कोणीच करत नाही. प्रत्येकजण एकमेकांना बोलावून घेतात आणि मस्त छानपैकी एन्जॉय करतात. तर बाहेर आहे ना एंट्रीच्या ठिकाणी छान अशी ही रांगोळी काढलेली होती.
श्यामदाजी पण आलेले होते, मस्त रेडी होऊन आलेले होते. सर्वजण आता यायला सुरुवात झालेली होती, कारण संध्याकाळचे 7-7:30 वाजले असतील अंदाजे. मिस्टर पण आलेले होते. नंतर मग मिस्टर पण कपडे चेंज करायला गेले. आणि हे बघा, छान अशा मस्त अनारसे प्लेटमध्ये भरल्या गेल्या होत्या आणि तिथेच दिवे पण ठेवलेले होते. माझा अवतार तर खूप खराब झाला. नंतर मग मी पण अवतार थोडासा चेंज केला माझा. पूजा घरी गेली होती ना, तर मग तिने येताना साडी वगैरे, बांगड्या, मंगळसूत्र वगैरे सर्व काही ती घेऊन आली. आज खरी आमच्या मामीची जागा घेतलेली आहे. मामीच्या सुनबाईने, नवीन सुनबाई आलेली आहे, आमची नवीन भाऊजाई आलेली. मामीची जागा घेतली म्हटलं बचत तळायला. हे बघ ना, हा ना, आमच्या मामीने खूप दिवस आमच्यासाठी खरंच खूप केलं. एवढ्या नंदा आहे आणि एवढ्या भाज्या, पण कधी आमची मामी कंटाळली नाही. आणि खरंच मामींच्या पाय देऊन बघू आता. मामींची सून पण तशीच निघणार आहे ती पण. ती पण बचत तळायलाच उभी राहणार आहे आता. मामींना आराम आहे आता आमच्या. खरंच खूप केलंय. चला, मस्त भजे तळले ते जुने, छान. खातोय का? मी पण खाते. गरम भजी खातोय. खा. लाडू झोपलाय का? लाडूला मस्त झोका बांधलाय ग झोळीचा. आता जावयांना वाण देण्याच्या आधी ना, आईने पहिले देवांना 33 अनारसाचे वाण अर्पण केले. देवाची पूजा केली, देवाला नैवेद्य वगैरे अर्पण केला. संध्या पण रेडी झालेली होती. जय, अरुणा अक्का सर्वच रेडी झालेलं होत्या. सर्व बहिणी आता आम्ही इकडे बाहेर आलेलो होतो आणि मस्त एंट्री करायची होती. पूजा रील काढत होती आमची, म्हणून ती सर्वांना सेट करत होती आणि खूप सुंदर अशी मस्त रील काढलेली आहे. तर माझी इंस्टावरती टाकलेली आहे, नक्की बघा. आणि इथे दाजींना आहे ना ऑप्शन करताय आई. तर दाजी इथे नाही, सौदी अरेबियाला असतात, तुम्हाला माहितीच आहे ना, मोठ्या बहिणीचे मिस्टर. तर ते व्हिडिओ कॉलवरतीच आलेले होते, म्हणून त्यांचंही अशा प्रकारे ऑप्शन केलं. गंध वगैरे मोबाईललाच लावलं आईने आणि खूप छान वाटलं. नंतर मग आम्ही आलो, आमचंही ऑप्शन केलं. आता कसं आहे, प्रत्येकजण आहे ना व्हिडिओ वगैरे काढतं, फोटो काढतात किंवा मग इंस्टाग्रामवरती मस्त छान छान रील्स येतात. प्रत्येक फंक्शन लोक आता उत्साहाने करायला लागले. पूर्वी असं काहीही नव्हतं, एकदम साध्या पद्धतीने सर्व कार्यक्रम सणवार साजरे करत होते. पण आता लोकांना एकमेकांचं बघून असं वाटायला लागलं की आपणही अशा प्रकारे सर्व सण उत्सव आनंदाने एन्जॉय केले पाहिजे, साजरे केले पाहिजे. चला, सर्वजण आम्ही आता चौरंगाच्या समोरच बसलेलो आहोत. चौरंगावरती छान असे मस्त ब्लाऊज पीस वगैरे अंथरलेले होते. त्यानंतर मग वडिलांनी सर्व जावयांवरती टॉवेल टोपी घातली. कपड्यांसाठी आधीच सर्वांना पैसे दिलेले होते, त्यामुळे ज्याच्या त्याच्या पसंतीने कपडे घेतले सर्वांनी. काहींनी शिवून घेतले, काहींनी रेडीमेड घेतले आणि मग ते आता हातामध्ये सर्वांच्या कपडे देत आहे आईवडील. आईने आम्हाला 4ही बहिणींना 4 साड्या घेतल्या, मोठ्या बहिणीकडूनच घेतल्या त्या साड्या. तर त्यानंतर मग तांब्याचं जे ताट आहे ते आणि छोटीशी निरंजन घेतली, झाकण असलेली. तर 1-2 ताईंनी कमेंट विचारल्या होत्या की त्याची प्राईस काही. तर तांब्याचं ताट आहे ना, मला वाटतं 350 रुपयाचं होतं. चांगले हेवी दणकट आहे, कारण ते वजनावर असतं. आणि समई जी छोटीशी निरंजन होती ना, ती पण 240 रुपयाची होती. खरं तर ह्या महिन्यामध्ये तांब्याच्या धातूला जास्त महत्त्व आहे. तांब्याचंच वाण देतात, पण बरेच जण आता पितळेची पण भांडी घेतात.
काहीतरी घ्यायचं असतं म्हणून आपल्याला त्याचा वापरही झाला पाहिजे म्हणून मग पितळ पण घेतात. तर चला मस्त आमचा एक ग्रुप फोटो झाला. अर्चनाने पण छान मस्त साडी नेसलेली होती. तर आम्ही असा मस्त फोटो वगैरे काढला आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला बसण्याआधी आम्हाला धोंडे दिले होते, जे पुरणाचे धोंडे असतात ते. पुरण पुरण तू काय मीठ आहे का? आजी कुठे आजी आजी लक्ष्मी आवर गं. 1 रुपया ज्याला मीठ येईल ना त्याच्या का खरी लक्ष्मी मीठ आलं पाहिजे पैसा. अरे हां थांबाव तुमचं दाजींला मीठ आलंय. लक्ष्मी आली आवर ग चिकाड बाई आवर. मीठ बाबू चिकाड बाईला पण मीठ आलं. स्वयंपाक पण सर्व काही छान झालेला होता. आमच्या सर्वांचं जेवण झालं. त्यानंतर मग अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरायची असते. तर आईला इथे आम्ही बसवलं आणि तिला पण आम्ही 4 बहिणींनी साड्या घेतलेल्या होत्या. खरं तर आमच्या आईने खूप खूप कष्ट केलेले. आम्ही लहान होतो ना तेव्हापासून आमची आई कष्टच करत होती. आत्ता कुठे आमच्या आईला आता थोडंसं सुख बघायला मिळतं आहे. आणि आमच्यावरती 4 बहिणी आणि 1 भाऊ 5 बहीण भावांवरती जे संस्कार केलेले आहे ना त्याच संस्काराची शिदोरी घेऊन आम्ही पुढे चालतो आहे. आणि तुम्ही आमचे व्हिडिओ बघताय. आमचा भाऊसुद्धा त्यालासुद्धा बहिणींविषयी खूप प्रेम आहे, खूप आदर आहे. आणि ही सर्व काही संस्कार आईवडिलांनीच केलेले आमच्यावरती. त्यामुळे घर असं टिकून आहे, सर्वजण एकत्र आहे, एकजुटीने आहे. तर चला मस्त सर्वांनी आईची ओटी भरली आणि त्यानंतर मग एक ग्रुप फोटो घेतला आईसोबत आम्ही आणि सर्व कार्यक्रम उरकला. आणि हे बघा जितका काही डेकोरेशनचा पसारा होता ही चिल्लर पार्टीनं तो सर्व काही पसारा आवरू लागली. आणि अरुणाकाने पण सर्व काही हॉल आहे ना स्वच्छ केला आणि ह्या चिल्लर पार्टीला मस्त कामाला लावून दिलं. मुलं छान काम करत होती. लहान लहान डेकोरेशन तर काही त्यांना करता येत नाही पण निदान ते फुलं पाकळ्या सर्व काही गोळा करून भरत होते. बाहेर ओट्यावरती पण भरपूर फुलांची रांगोळी केलेली होती. ते पण मुलांनी सर्व काही छान असं गोळा करून भरलं पिशवीमध्ये. जया पण आता चाललेली होती तर ती पण सर्वांना आता बाय बाय करते. तर ती पण निघाली तिचे मिस्टर आणि तिची मुलं. आणि नंतर मग आम्ही पण आता घरी जाणार होतो. आणि हे बघा आपला लाडू किती उड्या मारतो, इतका का नाचतोय माहिती आहे का तुम्हाला? कारण समोर टी व्हीवरती ना कार्टून लावलेलं होतं तर ते त्याला बघायला फार आवडतं. चला आता हा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.